आयुष्यात काही चुका अशा असतात ज्या आपण पुन्हा पुन्हा करतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो. कधी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून, तर कधी घाईघाईने निर्णय घेऊन. आता आपल्याला खोटं कधी बोलू नये किंवा चोरी कधी करू नये यासारखे नियम अगदी शाळेपासून शिकवलेले असतात. पण काही नियम असतात जे आपल्याला शाळेत किंवा अगदी आपल्या घरातही शिकवले जात नाहीत. ते फक्त अनुभवानेच आपल्याला कळत असतात. आता अनेकदा आपल्या नात्यांमध्ये, कामामध्ये आणि स्वतःच्या आयुष्यात आपण अशा ठिकाणी अडकतो जिथून बाहेर पडणं अगदी कठीण होऊन बसतं. आता यामागचं कारण म्हणजे आपल्याला ती कठोर सत्ये माहितीच नसतात, ज्यांनी आपण यांच्यासारख्या कचाट्यात पडण्याआधीच वाचू शकलो असतो. आजच्या या व्हिडिओमधून आपण असेच 7 कठोर पण अत्यंत महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला कोणीही अगदी थेटपणे सांगणार नाहीत. हे नियम समजून घेतल्यास तुम्ही भविष्यातील अनेक चुका टाळू शकाल आणि स्वतःला अधिक मजबूत बनवू शकाल. अनेक ज्ञानी लोक या चुका करण्यापासून वाचल्या जातात, कारण त्यांना हे सत्य आधीपासूनच माहिती असतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक लाईफ गाईड ठरू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, एकाला विसरण्यासाठी दुसऱ्याचा वापर नको. एक रिलेशनशिप असो किंवा मैत्री, नातं कोणतंही असो, जेव्हा तुम्ही या नात्यामधून बाहेर पडता तेव्हा त्या व्यक्तीला विसरण्यासाठी लगेच दुसऱ्या व्यक्तीशी नातं जोडायला जाऊ नका. असं का? तर यामागचं कारण हे आहे की असं करून तुम्ही फक्त स्वतःलाच नाही, तर त्या नवीन व्यक्तीलाही फसवत असता. तुम्ही तुमचं दुःख भोगणं टाळण्यासाठी तिथून पळ काढायचं पाहता. खरं तर तुम्हाला पूर्ण हील होण्यासाठी त्या दुःखावर एकट्यानेच पूर्णपणे मात करायला हवी. आधी स्वतःला वेळ द्या, स्वतःला या दुःखातून सावरा आणि मगच पुढे जा. नंबर 2, प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो. प्रत्येक हसून बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. कुणावरही पूर्ण विश्वास करण्याआधी त्याची पूर्णपणे चाच पडताळणी करा. आता असं का? तर अनेक लोक फक्त दिखावा करत असतात. कुणाला तुमचा वापर करून घ्यायचा असतो किंवा तुमच्याकडून काहीतरी मिळवायचं असतं. अशा अनेक कारणांसाठी ते तुमच्यासोबत चांगलं वागत असतात. खरा मित्र कोण आणि मतलबी कोण यातला फरक ओळखून त्याप्रमाणे त्यांच्याशी वागायला शिका. नंबर 3, जोडीदार निवडताना संयम ठेवा. एकटेपणाच्या भीतीने किंवा समाजाच्या दबावामुळे घाईघाईत जोडीदार निवडताना चुकीच्या व्यक्तीची निवड करू नका. यामागचं कारण म्हणजे एका चुकीच्या व्यक्तीसोबत तुमचं आयुष्य काढण्यापेक्षा काही काळ एकटं राहणं कधीही चांगलं असेल. यासाठी संयम ठेवा. योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की येईल, पण तो योग्य व्यक्ती योग्य वेळेलाच येईल. त्यासाठी घाईघाईत निर्णय घेऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा थोडं वाट बघितलेलं कधीही चांगलं ठरू शकेल. नंबर 4, वेदना तात्पुरत्या असतात पण गरजेच्या असतात. आज तुम्हाला खूप त्रास होत असेल, रडू येत असेल, पण विश्वास ठेवा, एक दिवस तुम्हाला कळेल की हे सगळं घडणं का गरजेचं होतं. कठीण काळातच माणूस सर्वात जास्त शिकतो आणि स्वतःला मजबूत बनवतो. आजचा त्रास हा उद्याच्या सामर्थ्याचा पाया असतो. म्हणून ही जी दैवी प्रक्रिया आहे तिच्यावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही यातून एक वेगळे व्यक्ती बनून निघणार आहात. नंबर 5, स्वतःला खाजगी ठेवा. तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा, तुमच्या नात्यांचा किंवा तुमच्या यशाचा जास्त गाजावाजा करू नका. कुणालाच तुमची स्थिती काय हे कळू देऊ नका. आता असं का? तर जेवढं कमी
लोकांना तुमच्याबद्दल माहिती असेल तेवढं तुमचं आयुष्य शांत राहील. लोकांची नजर, मत्सर आणि अनावश्यक सल्ले यापासून तुम्ही दूर राहता. रहस्यमय असणं ही एक प्रकारची शक्ती आहे, हे लक्षात घ्या. नंबर 6, चुकीच्या गोष्टींना जाऊ द्या. चुकीची माणसं, चुकीच्या सवयी किंवा चुकीची मानसिकता देखील, त्यात चुकीचे विचार देखील आले, या आणि यासारख्या अनेक चुकीच्या गोष्टींना तुमच्या आयुष्यातून बाहेर जाऊ द्या. यासाठी पूर्ण डेडिकेशन देऊन प्रयत्न करा. आता असं का करायचं, तर जोपर्यंत तुमचे हात पूर्णपणे चुकीच्या गोष्टींनी भरलेले असतील तोपर्यंत तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींना जागाच निर्माण होणार नाही. चांगल्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात जागा मिळण्यासाठी ती जागा आधी रिकामी करावी लागते. त्यामुळे सुखी होण्यासाठी या चुकीच्या गोष्टींना आधी बाजूला करा. नंबर 7, शांततेत स्वतःला घडवा. तुम्ही काय करत आहात, तुमची पुढची योजना काय आहे, हे जेव्हा तुम्ही कुणालाच सांगत नाही आणि शांतपणे स्वतःवर काम करत असता तेव्हा लोकांना तुमच्याविषयी कोणतंच जजमेंट येणार नाही. तुमच्यातली वीक बाजू कोणती आणि तुम्ही नेमकं करत तरी काय आहात, ह्या गोष्टी माहिती नसल्याने ते तुमच्या मार्गात अडथळा कुठे आणि कसा आणायचा हे ठरवू शकत नाहीत. तुमच्या यशाचा आवाज इतका मोठा होऊ द्या की लोकांना आपोआप त्यांचं उत्तर मिळून जाईल. तर मित्र हो, हे नियम तुम्हाला नकारात्मक बनवण्यासाठी नाहीत, तर शहाणं आणि मजबूत बनवण्यासाठी आहेत. हे नियम तुम्हाला फसवणुकीपासून वाचवतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतील. धन्यवाद मित्र हो.